सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। औंध पंचायत समिती गणातील भाजपाचे इच्छुक उमेदवार दिनेश शेट इंगळे यांच्या एळीव तालुका खटाव येथील गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला। औंध जिल्हा परिषद गट व औंध पंचायत समिती गणात एळीव येथील कार्यकर्त्यांचा व ग्रामस्थांच्या वतीने स्नेहसंवाद मेळावा व गावभेट दौरा आयोजित करण्यात आला। यामध्ये भाजपा युवा नेते अंकुश गोरे यांच्या विचाराचं आणि भाजपाच्या तिकिटावर औंध पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक असलेले त्रिमली तालुका खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब माधवराव इंगळे उर्फ दिनेश शेट इंगळे यांनी भेट दिली। मी एक उद्योजक असलो तरी शेतकरी आहे। माझी गाव व पंचक्रोशीत नाळघट्टा आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आता देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आणलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र पण आघाडीवर ठेवला आहे। आपले लाडके ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अविरत प्रयत्न, जिद्द व चिकाटीच्या जोरावर मानखटाव मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केलाय। अशा एका मोठ्या भाजपा पक्षाच्या माध्यमातून मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली जनतेच्या अडीअडचणीत नेहमी अग्रेसर राहून औंध गणाचा अंकुश गोरेभाऊंच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास करू अशी इच्छा दिनेश शेट यांनी व्यक्त केली। औंध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून भाजपा उमेदवार मोठ्या मताने निवडून द्यावेत अशी साथ दिनेश शेट यांनी यावेळी उपस्थितांना घातली। यावेळी सरपंच हनुमंत सुतार, सोसायटीचे चेअरमॅन हरिदास येवले, युवा कार्यकर्ते शंकर येवले, अक्षय पवार, संतोष पाटील, श्रीरंग येवले आदींची प्रमुख उपस्थिती होती। कृष्णात मेजर, हनुमंत जगताप, शंकर येवले, संतोष जगताप यांची मनोगते झाली तर हनुमंत जगताप यांनी सूत्रसंचलन केले तर आभार चेअरमन हरिदास येवले यांनी मानले। यावेळी एळीव ग्रामपंचायत विकास सोसायटी आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्नेह मेळाव्यात ग्रामस्थांनी दिनेश शेट इंगळे यांना भाजपने उमेदवारी द्यावी अशी प्रतिक्रिया दिल्या। गावचे उद्योजक दादासाहेब माधवराव इंगळे यांना बीजेपी भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळालेच आहे आता, तर ते आता उभे राहिलेले आहेत आपल्या इथून। तर आता आपले म्हणलं जरा आपल्या गावात ओळख तर व्हावी। बऱ्याच जणांना माहीत आहे की आपले दादासाहेब माधवराव इंगळे कोण आहेत ते, पण काय काय बऱ्याच जणांना माहीत नाही आपल्या इथं। जे मुंबईला आहेत ना त्यांना माहीतच आहे, पण आता माहीत नाही म्हटलं एक आता तोंड ओळख व्हावी म्हणून म्हटलं एक आपल्या इथं एक छोटीशी आपली सभा म्हणता येत नाही, एक आपली मीटिंग म्हणून आपण आता इथं लावलेली आहे। तर त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्हाला जर काय बोलायचं असेल आपलं काय कुणाचं काय म्हणजे कामाबद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल तर तुम्ही इथं बोलू शकता। ग्रामस्थांच्या वतीने मी आपले पंचायत समितीचे उमेदवार दादासाहेब इंगळे यांचं हार्दिक स्वागत करतो। आता येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून त्यांचे तिकीट 100% म्हणजे जाहीर झालेलंच आहे। हेच उमेदवार आहेत तरी आणि हे आपल्या जवळचे आहेत, त्रिमली गाव आहे, त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण आली पंचायत समिती बरीचशी कामं असते शेतकऱ्यांची ती आपला जवळचा माणूसच सॉल्व्ह करू शकतो। या उद्देशानं आपला जवळचा उमेदवार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून यांना सहकार्य करूया। जनता पार्टी हा जो पक्ष आहे या पक्षाची एक प्रतिमा आहे। हा पक्ष इतका मोठा आहे की आज भारताचे पंतप्रधानच मोदीजी आहे आणि त्यांनी काही 10 वर्षात केलंय, त्यांची आता 3री टर्म चालू आहे आणि त्यांनी जे काय भारताचं रूप केलंय किंवा भारताला ज्या जगाच्या नकाशावर आणून ठेवलंय हे सर्वांना आज माहिती आहे की आज भारत हा एक महाशक्ती म्हणून पुढे आलेला आहे आणि आज ही एक सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपला देश म्हणजे पूर्वीसारखा कोण म्हणायचं गरीब देश आहे, या देशाचं काय खरं नाही, या देशामध्ये युनिटी नाही, हा देश कधीही तुटू शकतो, पण आज मोदीजींसारख्या एक महाशक्ती आपल्याला मिळाल्यामुळं आज आपण एक फार मोठ्या प्रमाणात एकजुटीने समोर आलेलो आहोत। त्यासाठी पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मागे राहिलेलं पाहिजे। आज देवभाऊ, आज मी म्हणतो वरती देवभाऊ आहेत आपल्याला आणि इकडे जयूभाऊ आहेत आपल्याला, म्हणजे आज अशा 2 ताकद आपल्यामध्ये आहेत की मुख्यमंत्री आपले आहे आणि मंत्रीही आपले आहे। त्यामुळे आज जयकुमार गोरेंसारखे आपल्याला एक एवढा मोठा नेता मिळालेला आहे की जो 4 टर्म 4थ्यांदा माणूस जेव्हा एखादा पुन्हा आमदार बनतो तर त्याच्यामध्ये काहीतरी अशी ताकद आहे की बाबा त्याच्या मागे तुमचा समाज, जनशक्ती ही फार मोठी आहे। ही शक्ती सगळ्यांसमोर नाही राहत। आज बघता एखादा 1 टर्म आमदार होतो, 2ऱ्या टर्मला जातो, 2 टर्म होतो, 3ऱ्या टर्मला आमदार होत नाही, पण आज 4थ्यांदा ते झालेले आहेत आणि कशा प्रकारे आलेत
त्यांना किती विरोध होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे राजकारण तुम्ही जास्त सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे असा आपला एक चांगला नेता आपल्याला मिळालेला आहे. आणि अंकुश भाऊंचं काम सर आता मला वाटतं औंध गटामध्ये किंवा त्यांच्या आपल्या तालुक्यात तर मला वाटतं आता नवीन तरुण पिढी सगळ्यांना माहिती आहे की ती व्यक्ती किती लोकांना हवीहवीशी वाटते. त्यामुळं अशा एक दोन व्यक्ती जयू भाऊ आणि अंकुश भाऊ बरोबर मला काम करायला मिळतंय याची म्हणजे मला एक उत्सुकता लागली की नाही आपण या दोन व्यक्तीबरोबर काम करायचं. म्हणून मी ठरवलं की ह्या दोघांबरोबर आपण काम करून आपण राजकारण करत करत समाजकारण पण करायचं. त्यामुळे मी या क्षेत्रात उतरलो आणि मी खरं सांगतो तुम्हाला की आपल्याला एक चांगला पक्ष, एक भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी एक मोठा पक्ष आहे. त्याचं काम सगळ्यांना माहिती आहे. आज मुंबईमध्ये देवेंद्र साहेबांनी जो कायापालट केलेला आहे आज सगळ्यांना बघितलं आहे सगळ्यांनी की आज मेट्रो म्हणा, कोस्टल रोड म्हणा, एअरपोर्ट म्हणा, अशी मोठी मोठी कामं या गेली 10 वर्षामध्ये जी मागील 40 वर्षात कोणी केली नाही. बघा मुंबई एअरपोर्ट आहे, नवीन एअरपोर्ट मिळायला 40 वर्ष लागली, परंतु हे फक्त आणि फक्त देवेंद्र साहेबांमुळं, देवाभाऊमुळे एका 10 वर्षामध्ये आज एअरपोर्ट मिळालं. मेट्रो 1980-85 साली झालेली आहे दिल्लीमध्ये, ती आज आपल्याला किती वर्षांनी मिळाली आहे? 35 वर्ष लागली. परंतु आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते म्हणून कमीत आपल्या 7-8 वर्षात तरी ती पूर्ण होऊन आज आपण त्या मेट्रोनी सगळं फिरतोय. त्यामुळे एक चांगला नेता म्हणजे देवेंद्रजी साहेबांसारखा एक चांगला मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला आहे. जयकुमार गोरे सारखे आपल्याला मंत्री आहेत की जे आज त्यांच्याकडे ग्राम विकास सारखं महत्वाचं खातं दिलंय. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर जेव्हा एखादी जबाबदारी टाकली किंवा विश्वास टाकलाय की नाहीतर हे खातं त्यांनी एवढं मोठं का दिलं, म्हणजे कुठंतरी त्यांची काम करण्याची क्षमता आणि त्यांची कॅपॅसिटी इतकी मोठी आहे ती बघूनच त्यांनी खातं दिलं. म्हणून आपल्याला असा व्यक्ती, असा आमदार मिळालेला आहे की त्याच्या मागे आपण सर्वांनी ताकद उभी करूया आणि सर्वांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार आहेत. वरती जिल्हा परिषदेला आपल्या भारतीताई अंकुश भाऊंच्या पत्नी उभ्या राहणार आहेत आणि गटामध्ये मी दादासाहेब इंगळे त्रिमलीमधून मी तुमच्यासाठी उभा राहणार आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून द्यावं. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.